महाराष्ट्रात जर एखाद्या अधिकाऱ्याचे नाव प्रामाणिकपणा, शिस्त आणि धाडसी निर्णयासाठी घेतले जात असेल तर ते नाव म्हणजेच तुकाराम मुंडे. 2005 बॅचचे IAS अधिकारी तुकाराम मुंडे हे त्यांच्या कडक कामकाजाच्या पद्धतीमुळे संपूर्ण राज्यात ओळखले जातात. नाशिक, नागपूर आणि मुंबईसह अनेक ठिकाणी त्यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात आणि अनधिकृत कामांच्या विरोधात त्यांनी कठोर कारवाई केलेली आहे आणि त्यामुळे त्यांची अनेक वेळा ट्रान्सफरही झाले आहे. पण त्यांनी आपल्या भूमिकेत कधीही बदल केलेला नाही. आता FDA आयुक्त पदाच्या जबाबदारी स्वीकारताच त्यांनी राज्यभरात अनेक कारवाया सुरू केलेल्या आहेत. आता 25 ते 31 मे दरम्यान विशेषत मोहीम राबवण्यात आलेल्या आहेत आणि त्यामध्ये त्यांनी 203 ठिकाणी कारवाई केली आहे. 102 आरोपींना अटक केली आहे, म्हणजेच 68 आस्थापना सील करण्यात आले आहे आणि तसेच 1,58,00,000हून अधिक किमतीचा आरोग्यासाठी घातक आणि प्रतिबंधित माल जप्त करण्यात आला आहे. याशिवाय 90,000हून अधिक किमतीचा आरोग्यासाठी घातक असलेले अन्न साठा माल जप्त करण्यात आला आहे आणि त्याशिवाय दूध, तूप, मिठाई, मसाले, आईस्क्रीम आणि इतर खाद्य पदार्थांवर सुद्धा कारवाई करण्यात आलेली आहे. या धडक कारवायांमुळे तुकाराम मुंडे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत आणि सोशल मीडियावरती त्यांचं कौतुकही केलं जात आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्कीच महाराष्ट्र बंधूला फॉलो करा आणि शेअर करायला विसरू नका.